होता है, ओके, वो चढ़ने के बाद उस पेड़ को पूरी तरीके से ऐसा घट्ट पकडून ठेवतो. ओके, मराठीमध्ये सांगतो, घट्ट पकड. मराठी किसको प्रॉब्लेम है समझ में आएगा मराठी सगळ्यांना? तो जो कीटक आहे तो त्या झाडाला, त्या लाकडाला असं घट्ट धरून ठेवतो. आणि तो जो कीटक आहे पूर्ण प्रौढ कीटक असतो आणि प्रौढ कीटक त्या लाकडाला एकदम घट्ट पकडून ठेवतो. आणि ज्यावेळेस त्या लाकडाला घट्ट धरून ठेवतो, आपल्या अवतीभोवती तो एक प्रकारचा लाल रंगाचा कोश तयार करतो. समजताय मी काय सांगत आहे? ओके, त्या कीटकाचं नाव हिब्रू मध्ये टोलॉ किंवा इंग्रजीमध्ये क्रिम्सन वर्म असा आहे. आता हा जो कीटक आहे आपल्या अवतीभोवती एक लाल रंगाचा एक कोश तयार करतं आणि त्या कोशामध्ये हे कीटक बसून तिकडे अंडी द्यायला लागतं. ओके, आणि ज्यावेळेस ते अंडी द्यायला लागतं त्यावेळेस त्या अंड्यातनं त्या कीटकाचे छोटे छोटे पिल्ल बाहेर येतात. बरोबर, राईट? आणि ह्या कीटकाच्या पिल्लांना खाण्यासाठी काही नाहीये. त्यावेळेस ही कीटकाची पिल्ल या जिवंत आईला हळूहळू खायला लागतात. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. तुम्हाला समजेल मी काय सांगत आहे. ही पिल्ल जी आहे कीटकाची, त्या आईला जिने जन्म दिला, जिने अंडी दिली, ती कीटक त्या आईला आतून जिवंतपणे हळूहळू तिच्यावर फीड करतात, तिच्यावर पालन पोषण करतात. आणि ते होत असताना, ती प्रक्रिया चालू असताना आई कीटक जी आहे तिचा मृत्यू होतो. ओके, मृत्यू झाल्यानंतर 3 दिवस ते जे कीटक आहे त्या कीटकातनं एक प्रकारचं लाल द्रव्य बाहेर येतं, जे झाडावरून खाली कोसळायला लागतं. आणि तेच लाल द्रव्य आतमध्ये जे जे छोटे छोटे त्याचे बेबी आहे, त्या कीटकाचे जे काय म्हणतात त्याला, पिल्ल आहे, ते लाल रंग त्या पिल्लांवर देखील पडतात आणि ते कीटकाचे पिल्ल लाल होतात आणि तो लाल रंग पूर्ण झाडावर पसरतो. 3 दिवस ते तसंच राहतं. जर तुम्ही त्या कीटकाला काढायचा प्रयत्न केला तो तुम्हाला काढता येणार नाही. तुम्हाला कापावं लागेल त्या कीटकाला. ते इतकं घट्ट धरून बसतं त्या झाडाला, त्या लाकडाला. ओके, आणि आतमध्ये काय आहे? आतमध्ये त्या कीटकाची छोटी छोटी पिल्ल. आता ही पिल्ल आईवरती पालन पोषण करतात. भोजन कोण आहे? आई आहे त्यांची. आणि ते कीटक 3 दिवसानंतर मरतं. आणि मेल्यानंतर जसं मी म्हटलं की त्या लाल रंगाचं द्रव्य त्या कीटकाच्या द्वारे मोकळं होतं झाडावर आणि पिल्लांवर. 3 दिवसानंतर ना, ऐका चमत्कारिक गोष्ट आहे. 3 दिवसानंतर ते कीटकाचं बाहेरचा जो कोश आहे तो 3 दिवसानंतर जसा एका पांढरा कापसासारखा, राईस फ्लेक ज्याला आपण म्हणतो, कापसासारखा होऊन तो खाली पडतो आणि पिल्ल मोकळी होतात. समजलं? राईट? हा जीसस म्हणत आहे, येशू म्हणत आहे, मी त्या कीटकासारखा आहे. येशू म्हणत आहे, मी पण झाडाला घट्ट धरलं. कुठलं झाड? क्रूसाला. आणि मी त्या क्रूसाला धरलं. आणि जर मी धरलं नसतं तर मी तुम्हाला जन्म दिला नसता. Are you understanding what I'm saying? आणि ज्यावेळेस मी झाडाला धरलं तुम्ही माझ्यावरती अवलंबून होता. त्या कीटकाची पिल्ल आईवरती अवलंबून होती. तुम्ही आणि मी येशूवरती अवलंबून आहे. तुमचं माझं पालन पोषण येशूवरती आहे. तुमचं माझं पालन पोषण भोजन कुठून येत आहे? येशूवरून येत आहे. आणि ज्यावेळेस 3 दिवसानंतर ते कीटक मरतात, त्याच्याद्वारे जे लाल द्रव्य मोकळं होतं ते तुमच्यावर येतं. कारण ते कीटक पण लाल रंगाचे होतात. का माहितीये? येशूचं रक्त तुमच्यावर आहे. येशूच्या रक्ताने तुम्ही देखील झाकले गेले आहात. येशूच्या रक्ताने तुम्ही देखील कवड आहात. हालेलुया. आणि ती आई, जी कीटक आई आहे, 3 दिवसानंतर
तिचा रंग लालाचा पांढरा होतो. At resurrection, Jesus became glorious. पुनरुत्थानाच्या नंतर येशू गौरवी झाला, तो पूर्ण पांढरा शुभ्र झाला. Hallelujah. Praise God. Hallelujah. Are you understanding what I'm saying?